नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, मी आता आहे माझ्या गावी कोकणात आणि आज मी चाललो आहे मासे पकडायला. तर मी दाखवतो आहे माझं घर आणि आमचं धामापूरचा तलाव किती जवळ आहे ते. हे बघा, हे माझं घर आहे आणि हे बघा, हे आहे धामापूरचं तलाव. आता पावसामध्ये खूप भरलेलं आहे. बंटी उभा आहे तिथे, बघतोय कांडाळी कुठे टाकायची ती. आणि पाणी बघ, सैराटसारखं असं इकडनं धावत यायचा आणि धामकन उडी मारायची पाण्यामध्ये. चांगलं खोल आहे, तुम्हाला दाखवतो किती खोल आहे ते. बापरे, जसं जसं पुढे पुढे जाईल ना, याचं ॲक्च्युली कॅमेरा लगेच टर्न होत नाही. मी तुम्हाला पॉज करून दाखवतो. बघा, इथल्या इथेच ना, बघा इतका पाण्यामध्ये आलो आहे. बघा, मोबाईलवर पडेल भीती वाटते. हे बघा, दिसतंय एवढा पाण्यामध्ये. तर मी आता तिथनं चालत आलो. हो, आणि इकडचा पुढचा जरा दाखवतो तुम्हाला. पाऊस आलेला आहे, हा बघा. हो, पाणी बघा पुरा क्लीन आहे. तर गणेश तिकडे गेला, मी इथनं चालत आलो. सामनेवर पाणी आहे आणि गणेश इकडे घालतो आहे बघा. पंटी कांडाळी पाणी बघा, बघा पुरा काच पाणी. मासे लागतील की नाही काय माहिती, पण आम्ही टाकतो आहेत कांडाळी इकडे. छोटे छोटे दिसत आहेत. तेवढं पाणी हळतं म्हणून तुम्हाला दिसणार नाही. तिथे काय जास्त खोल नाही आहे, तसं कमरे एवढाच पाणी आहे. या रशीला बांधू. हां हां, पेड्याला इकडनं ठेवला पाहिजे ना, जागा यायला माशांना. गणेश बोलतो इकडे ना कांडाळी बांध, गोल करून बांधूया इकडे. म्हणजे असं जास्त काय म्हणजे खेचून नाही गेली पाहिजे, कारण की रात्रीचा जोरात पाऊस आला कांडाळी वाहून जाऊ शकते. आणि असं अटकून ठेवलेली आहे. आणि ही बघा, ही आपली आहे कांडाळी. लिनाचा मोबाईल आणला, पडला बिडला तर बाबा झाला मग कल्याण. या तिवरचे झाडं आहेत, त्याच्या त्या साईडला खूप खोल आहे. म्हणजे आरामात 2 माणसं डुबतील एवढं उंचीचा खोल आहे खाली. आणि पुढे गेला जसं जसं खोल वाढत जाणार खाली खाली गेल्यावर. तर आपण हे आमचं कुणगे आहेत, म्हणजे याच्यात आपण भातबीत लावतोच. आता सध्या पाण्यामध्ये म्हणून काय लावलं नाही, तर इथे येतात मासे. आता ह्या ह्याच्यामध्ये जेवढे आले असतील, तिकडनं परत या साईडला येणारे असतील, तर ते लागायचे चान्सेस आहेत. बघूया, टाकून ठेवूया, लागले तर लागले. हे गवतावर राहते, हे खाली गेले पाहिजे. गवत आहे ना. डोपरा एवढाच पाणी आहे. पुढे मंदिराकडे जास्त पाणी आहे त्या साईडला. तर कांडाळी तशी मोठी आहे. गणेश तिथपर्यंत टाकत आलं आहे. आपण त्या झाडाकडे होतो, तिकडे कांडाळी बांधली आपण. बघूया, लागले तर लागले. तर कांडाळी तिथपर्यंत पोचली. अशी अशी टाकत आलो आहेत आपण तेव्हा त्या झाडाकडे. तर आता आपण या झाडाकडनं बाहेर निघूया आपल्या घराकडेच. चला. त्याच्यामध्ये काय दिसते का मच्छी? काय नाही, काय दिसत नाही. हा, लागला इकडे काहीतरी. आपल्याला लागलाय हो, खूप मोठाच लागलाय, काहीतरी मोठा लागला. मराळ लागलाय, मराळ. हा ना, गुंतवला तो जाणार नाही आता. नाही जाणार, गुंतवला त्याने. वटे गोल करून घे. हा बघ किती मोठा लागला. उदूला हा किती मोठा लागला. हा बेटी खालीच ठेव. खालती वरती तो हलणार नाही, खालती हलणार. बुदल्या काहीतरी पिशवी आण. पिशवी
किती प्रसाद तुझ्या कांडळीचं कमल बघ केवढा मोठा मासा पकडला आम्ही एका मिनिटामध्ये. आवक आवक अभी क्या अभी. ऍक्च्युली वर उचलून ठेवलं, अजून आताशीच कांडाळी टाकली आहे, तुम्हाला दाखवत होतो. हे बघ हे बघा आबा कसलाच लागलाय. तो उदू आला लगेच ही घेऊन. होय हँडलाने बोलवला. नाही याला याला हा? खाऊया आपण. उद्या करूया उद्या. चला आपला काम 25 हो गेला एकदम. बघितला किती मोठं आहे. सुटलेली नाही ना? त्यांनी गुंतवलेली आहे. बंटी ती पकड तू तो सोडवेल. मोठा अरे. तर आपलं काम 25 हो गेलाय. तर ॲक्च्युली ती आके आणली आहे ना ती पण फाटली आहे खालून. तर उदू बोलतोय कांडाळी काढूनच टाका, आपण घरी जाऊन तो मासा काढूया आणि परत मग ही कांडाळी टाकूया. आम्हाला वाटलेलं छोटे मोठे बेलं लागतील म्हणून टाकलेलं असंच, तर लागलंय. तर मित्रांनो ही आहे कांडाळी ज्यात आपल्याला भरायला लागलेला आहे आणि आपण अजून हा ठेवलेला आहे, कापला नाही आहे. हा बघा किती मोठा आहे तो. टपामध्ये पण त्याला सीधा राहायला वाटत नाही, अजून जिवंत आहे तो. तो फिरतोय बघा, मोठा आहे तसा. असा होता हा आपला फिशिंगचा ब्लॉग. थोडक्यातच बनवला. पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला मरायला लागला तर आपण ती कांडाळी काढली, परत काय टाकली नाही आम्ही. बोलो एकच आहे तर बोलो कशाला उगाच परत टाकलं, आणि मोठाच लागला होता. तर आता बघू, बंटी 10 तारखेला परत जाणार आहे, जरा तेव्हा फ्राय करून मुंबईला पाठवून देऊ आपण. तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, या ब्लॉगला नक्की लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया अशा एक नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन देवा काळजी.